हद्दवाढ भागातील नागरिकांसाठी सोलापूर महापालिकेने आयोजित केलेल्या गुंठेवारी नियमित मोजणी नोंदणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। हद्दवाढ भागातील नागरिकांसाठी सोलापूर महानगरपालिकेनं आयोजित केलेल्या गुंठेवारी नियमित मोजणी नोंदणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। प्रभाग क्रमांक 12 मधील नेताजी प्रशालेत या शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी महापौर विनायक कोंड्याल यांनी या शिबिराला भेट देऊन पाहणी केली। यावेळी नगरसेवक सिद्धेश्वर कमटम यांच्यासह महापालिकेचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते। 1992 साली शहराची हद्दवाढ झाल्यानंतर एकूण 13 गावे सोलापूर शहरात समाविष्ट झाली। त्यावेळी कच्च्या आराखड्यावर गुंठेवारी खरेदी विक्री झाली होती। शासन नियमाप्रमाणे गुंठेवारी जागेची खरेदी विक्री आणि बांधकामासाठी बांधकाम परवाना मिळत नसल्यानं हजारो नागरिकांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागत होतं। आता शासनाकडून गुंठेवारी नियमित करण्याबाबत आदेश पारित झाल्यानं हजारो नागरिकांना गुंठेवारी नियमित करता येणार आहे। दरम्यान या शिबिरात नीलमनगर, सुनीलनगर, मजरेवाडी या भागातील नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला। दरम्यान महापौर विनायक कोंड्याल यांनी गुंठेवारी नियमित केल्यानं पालिकेला 125 कोटींचं उत्पन्न मिळणार असून नागरिकांना देखील त्यांचं हक्काचं प्रॉपर्टी कार्ड मिळेल असं ते म्हणाले। सोलापूर शहरामध्ये जे नोकरीवरचे प्लॉट आहेत गुंठेवारी नियमित करण्याचा जो काही या ठिकाणी महानगरपालिकेच्या वतीने शिबिर राबवण्यात आलेलं आहे आणि त्या शिबिराला अतिशय चांगल्या पद्धतीने उत्स्फूर्त प्रतिसाद लोकांचा या ठिकाणी मिळत आहे। सकाळपासून जवळपास आतापर्यंत 1000 लोकांनी या ठिकाणी नावं त्यांची नोंद केलेली आहे। आता ही सगळी यादी तयार करून मुद्रांक शुल्क अधिकारी त्यांची जी काही लोक येणार आहेत त्या ठिकाणी छाननी करून आपण त्या ठिकाणी नोंदणी करणार आहेत आणि संबंधित जे काही मालक असतील त्या मालकांना या ठिकाणी बोलवून आपण त्यांच्याकडनं काय जर मार्ग निघत असेल तर आपण निश्चित त्यांना लोकांना प्रॉपर्टी कार्ड देण्याच्या हिशोबाने आपण त्यांना लवकरात लवकर या ठिकाणी पाऊल उचलणार आहे आणि लोकांना नियमित प्रॉपर्टी कार्ड आपण करून देण्याच्या दृष्टिकोनातून आज आपण या ठिकाणी शिबिर राबवलेलं आणि या शिबिराला अतिशय चांगल्या पद्धतीने लोकांचा प्रतिसाद लाभलेला आहे। महापालिकेचं ह्याच्यामुळं महानगरपालिकेच्या निश्चित या ठिकाणी उत्पन्नाच्या वाढीच्या दृष्टिकोनातून यातून कमीत कमी नाही म्हणलं तर शहरातील गुंठेवारी जर काही नियमित झाले तर 100 ते 125 कोटी रुपये महानगरपालिकेच्या या ठिकाणी उत्पन्न वाढणार आहे आणि निश्चित मला या ठिकाणी खात्री आहे आम्ही जे काही पाऊल उचललं सोलापूरच्या विकासाच्या दृष्टिकोनातून त्याला निश्चित लोकांचा साथ मिळेल आम्हाला असं वाटतंय।